मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये तिरंगी लढत लागली असून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यामध्ये होत आहे। अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून गावोगावी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे। अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवरती एक वेळा गोळीबार तर एक वेळा दगडफेकही याच मतदारसंघात प्रचार रॅली दरम्यान घडली आहे। तरी देखील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे। पत्रकारांशी बोलताना उमेदवार विनोद सोनवणे म्हणाले की घराणेशाही आणि हुकुमशाही मोडीत काढून मला लोकशाहीचे राज्य मुक्ताईनगरमध्ये आणायचं आहे। तर जरी जनता माझ्यासोबत दिसली नसली तरी मतपेटीतून जनता हा माझा विजय नक्कीच घडवून आणणार आहे। अजून देखील माझे प्रचाराचे बॅनर लावलेले विरोधकांकडून फाडून टाकण्यात येत आहेत। माझ्यावरती वारंवार दडपशाही देखील करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। हो, काय सांगाल आपण मुक्ताईनगर मतदारसंघातून जी आहे अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। एकीकडे विद्यमान आमदार जे असतील सत्ताधारी, दुसरीकडे माजी मंत्र्यांचं कन्या या ठिकाणी रिंगणात आहेत। मोठं आव्हान तुला वाटतं, काय वाटतं? मी जनतेच्या प्रतिसादामुळे, जनतेच्या प्रेमामुळे माझी अपक्ष उमेदवारी ह्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली आहे आणि जो जनतेतून मला प्रतिसाद मिळतो आहे, उत्साह मिळतो आहे। मी गावोगावी माझ्या प्रचार फेऱ्या होत आहेत, तर मला गावोगावी रांगोळ्या काढून वगैरे लोकांचा जो उत्साह मिळतो आहे त्याच्यामुळे माझ्या भावना थोड्या अजून पल्लवित झालेल्या आहे। आणि इथं घराणेशाही विरुद्ध हुकुमशाही हे मला याच्यामध्ये त्यांचा पराभव करून मला इथं लोकशाही पद्धतीने इथं माझा विजय मिळवायचा आहे। तरी जनता माझ्या पाठीशी आहे। जनतेचा मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। जनता फक्त समोर यायला तयार नाही आहे, पण जनता मला मतपेटीरूपी मतदान करून मला विजय करते अशी मला ग्वाही आहे। भाऊ, खरं तर मध्यंतरी प्रचारादरम्यान जे आहे आपल्या ताफ्यावरती त्या ठिकाणी गोळीबार झाला देखील आपण आरोप केला होता। काय नेमकं घडलं होतं? मी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी याच्यात गेलो, प्रचारात गेलो पहिल्या दिवशी, त्याच दिवशी माझ्यावरती तिथं एक गोळीबार हल्ला झाला। आता समोरच्या व्यक्तीने मला 1-1.5 महिन्यापूर्वी पैशाची थोडी मागणी केलेली होती, किती केली ते नव्हता विषय, पण त्यांनी म्हटलं आम्हाला मदत करा, नाही तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही। तर त्या गोष्टी 1.5 महिन्यात मी कंटिन्यू मतदारसंघात फिरत राहिलो, तर माझ्यावरती कधी हल्ला झाला नाही आणि एकंदरीतच मी प्रचारात लागलो आणि माझ्यावर हल्ला झाला। याच्यामागे काही एक तथ्य असू शकते। काय वाटतं, कोण आपले या ठिकाणी जे आहे 2 दिग्गज आहेत, राजकारणाच्या मागे वाटतं? असूही शकते, नसूही शकते, पण जो मास्टर माइंड आहे याची नार्को टेस्ट झाल्याशिवाय याच्यातनं काही तथ्य बाहेर निघणार नाही। त्यानंतरही तुमच्या गाडीवर दगडफेक झाली? त्यानंतरही माझी एक वडोद्या गावातून प्रचार फेरी आटपून मी रात्री 8:45 वाजता तालखेडा गावाजवळ माझ्या गाडीवरती रात्री दगडफेक झाली। तर मला अजून मला असं माहीत पडलं की माझे काही गावी आता विरोधकांकडून बॅनर फाडण्यात आले। तर माझे बॅनर आता उजनी रस्त्याला बोदवडला मला एक आता एवढ्यात फोन आला की भाऊ तुमचे 2-3 बॅनर लोकांनी तिथं फाडलेले आहेत, तरी ते बॅनर काढून घ्यावं। या संदर्भात आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे वगैरे दाखल केले आहेत का? गोळीबाराच्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दगडफेकीच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। वारंवार तुमच्यावरती हल्ले होत आहे, काही ना काही कारण होत आहे, नेमकं काय आहे याच्यामध्ये? काही राजकीय वगैरे आहे का? माझ्यामुळे कोणाचं नुकसान होत असेल तर त्याच्यात सांगता येत नाही। असंही कोणाचा व्ह्यू म्हणजे कोणाची दृष्टी असेल की विनोद सोनवणेमुळे आपल्याला काही नुकसान होते आहे, याचं काही तथ्य असेल तर सांगता येत नाही।